शरीर तुम्हाला साथ देतंय तोपर्यंत, अंगात ताकद आहे तोपर्यंत चोरी कराल, अंगात ताकद आहे तोपर्यंत वाईट कर्म कराल, दात आहेत तोपर्यंत खोटं बोलाल, डोळे आहेत तोपर्यंत तुम्ही चुकीचं करणार. पण हे इंद्रिय कायम तुमचे साथीदार नाही आहेत, हे विसरून जाऊ नका. हे इंद्रिय कायम साथीदार नाहीत, हे तुम्हाला सोडून जाणार आहेत, तुम्हाला सोडणार आहेत. मग यांच्या माध्यमातून तुम्ही चुकीची कर्म करू नका. चंचुलानं ताकद आहे तोपर्यंत सगळी पापकर्म तिनं केली. सौंदर्य संपलं, तिचं तारुण्य संपलं, आता तिच्याकडे कोणी पाहत सुद्धा नाही. तारुण्यामध्ये माणूस खिशातच कंगवा आणि आरसा घेऊन फिरत असतो, पण 40च्या दरम्यान टक्कल पडायला लागले की कंगवा आणि आरसा टाकून देतो. चेहऱ्यावर सुरकुती नाही तोपर्यंत तुम्ही खूप फेअर अँड लवली लावता, सुरकुती पडायला लागली की पावडर सुद्धा लावत नाही तुम्ही. आणि माझं बोलणं जर चुकीचं वाटत असेल तर इथे ज्येष्ठांना विचारा तुम्ही, वयस्कर लोकांना. तारुण्य माणसाला जगता आलं पाहिजे, तारुण्य कळालं पाहिजे. चंचुला चुकली पण तिचं तर शरीर संपलंय, वृद्ध झाली आहे. तिच्या वाईट कर्मामुळे तिला कोणी खायला देत नाही, तिला कोणी सांभाळत नाही, तिच्याशी कोणी बोलत नाही. भुकीनं व्याकुळ झाली, मरणासन्न स्थितीमध्ये आहे, पण पोट माणसाला जागेवर बसू देत नाही. दारोदार भिक्षा मागत निघाली, पण गावातल्या लोकांनी तिला हकलून दिलं. चंचुला भटकत भटकत दुसऱ्या गावामध्ये आली. त्या गावामध्ये शिवमहापुराण कथा चालू होती. माझ्या ताई दादांनो, कथा खूप लक्षपूर्वक ऐका, कारण शिवकथा ऐकण्याचं फळ हे 100 नाही 101% प्राप्तच होतं. श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांच्या तोंडून तुम्ही कधीतरी ऐकलं असेल, जेव्हा श्रद्धेनं आपण एखादी कथा ऐकू, आणि विशेष करून शिवमहापुराण कथा तुम्ही ऐकताना तर माझ्या महादेवाला खूप आनंद होतो. आणि महादेवासारखा भोळा देवच नाही. माझे महादेव तुमच्या सगळ्यांची सुखाने झोळी भरल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याची कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐका. वक्त्याचा गळा बसलाय का त्याचा विचार करू नका, उद्यापर्यंत क्लिअर होईल माझा गळा. पण कथा श्रद्धेनं ऐका. ती चंचुला भटकत भटकत दुसऱ्या गावामध्ये आली. तिनं पाहिलंय त्या गावामध्ये शिवमहापुराण कथा चालू होती. खूप दूरवरून आवाज येत होता. काही स्त्रिया सुंदर वस्त्र घालून, श्रृंगार करून, हातामध्ये पूजेची थाळी घेऊन, गंध, अक्षदा, बेल, पेढा, मिठाई, प्रसाद हे सगळं घेऊन काही स्त्रिया चाललेल्या होत्या. ही चंचुला रखरखत्या उन्हामध्ये, अंगातून घामाच्या धारा वाहतात, ऊन चटकतंय, काहीतरी खायला मिळेल म्हणून रस्त्याला उभी होती. देवाची कथा ऐकण्यासाठी निघालेल्या त्या स्त्रियांना तिनं अडवलं. ताईंनो, जरा थांबा, तुमच्या पूजेच्या थाळीमध्ये जो प्रसाद आहे तो प्रसाद मला द्या. त्या स्त्रिया म्हणतात, आजी अगं याच्यामध्ये पेढा आहे, केळी आहे, फळं आहेत, आम्ही कथा ऐकायला चाललोत ग. पण आई, या छोट्याशा प्रसादानं तुझं पोट भरणार नाही. देवाची पूजा होईपर्यंत काही आम्ही हा प्रसाद तुला देणार नाही. एक काम कर ना, आमच्यासोबत कथा ऐकायला चाल.
कथा ऐकली की तिथे मोठा भंडारा आहे. आपल्या बाबांचा पण भंडारा ना, रोज प्रसाद आहे. कथा ऐकली की भंडारा आहे. त्या भंडाऱ्यामध्ये हजारो लोक जेवतात. मा तू कथा पण ऐक आणि भंडाऱ्यामध्ये प्रसाद घे, पोटभर खा. या पेढ्यानं केळीनं तुझं पोट भरणार नाही. चंचुलाला चालवत नव्हतं आणि चंचुला तशीच बळे चालत चालत त्या बायांच्या मागे शिव मंदिरात येऊन पोहोचली. लोक शिवकथा ऐकण्यामध्ये दंग झालेले होते. सर्वांगाचे कान करून लोक कथा श्रवण करत होते. चंचूला पण कथा ऐकते मन लागत नव्हतं, पण तरी तिनं कथा ऐकली, कारण कथा ऐकल्याशिवाय प्रसादच नव्हता. ती कथा ऐकायला बसली त्यावेळेला कथाकार महाराज कथेमध्ये सांगत होते, दादांनो, जीवनामध्ये कर्म चांगली करा, कारण तुम्ही जर चुकीची कर्म केली तर त्याची फळं तुम्हाला भोगावीच लागणार. तुम्ही चांगली कर्म केली तर तुम्हाला चांगल्या कर्माचं फळही मिळणार. आणि तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये चुकलात, वाईट कर्म केली, तर देव काय, देवाचा देवसुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही, कारण या कर्माचा फेरा देवादिकांना चुकला नाही. रामरायानं झाडाच्या आडून वालीला मारलं, तर जेव्हा राम झाले कृष्ण तेव्हा वाली झाला होता भिल्ल. जसा रामानं झाडाच्या आडून बाण मारला तसा या भिल्लानं सुद्धा झाडाच्या आडून कृष्ण भगवंताच्या बोटाला बाण मारला. याचा अर्थ काय? कर्म हे देवादिकांना सुद्धा चुकलेलं नाही. सीतामाईनं चिमणीला पिंजऱ्यामध्ये डांबून टाकलं होतं. त्याचा परिणाम सीतामाईला रावणाच्या कारागृहामध्ये राहावं लागलं, रावणाच्या बंदीमध्ये राहावं लागलं. म्हणजे तुम्ही जे कर्म कराल त्याचं फळ भोगावंच लागतं. उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, झाले त्याची भोगाले, उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. तुम्ही जसं कर्म कराल तसं भोगावं लागतं. एक उदाहरण सांगते तुम्हाला. 50,000 जन्मापूर्वी धृतराष्ट्र माहिती ना आपल्याला, कौरवांचे वडील, पांडवाचे चुलते धृतराष्ट्र, ते आंधळे होते की नाही? आंधळे. कशामुळे आंधळे होते? तर त्यांनी 50,000 जन्मापूर्वी ते एक भिल्ल होते, आणि भिल्लाच्या रूपात असताना शिकारीसाठी त्यांनी ओल्या झाडालाच आग लावली. ओल्या झाडाला कधी आग लावायची नाही,
आणि झाडावर चढलेली वेल त्या झाडाला कधी तोडायचं नाही. त्यांनी ओल्या झाडाला आग लावली, झाड तर पेटलं, पण बरेच पक्षी होरपाळून खाली मेले. काहींचे डोळे गेले, काही भाजले पक्षी. त्या भिल्लाच्या हातानं हे कर्म झालं. पण हे कर्म संचित रूपानं त्या भिल्लाच्या सोबतच राहिलं. ते कर्म वाटच पाहत होतं, याच्या सोबत कधी जाऊन याला फळ कधी देऊ. ते कर्म वाट पाहत 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 50,000 जन्म उलटले. 50,000 जन्मानंतर तो भिल्ल झाला धृतराष्ट्र. भिल्लाच्या रूपात असताना त्यानं त्याच्याकडून काही पक्ष्यांचे डोळे गेले होते, म्हणून हा जन्मताच आंधळा होता. आणि 100च्या जवळपास पक्षी होरपाळून अग्नीमध्ये पडले. तर याच्या समोर याची 100 मुलं मेली. हे त्या कर्माचं फळ आहे. कर्म चुकत नाही माझ्या दादांनो. तुम्ही चांगलं करा, चुकीचं करा, प्रत्येक कर्माचं फळ मिळणारच. जसं वाईट कर्माचं फळ हे भेटतं, तसं चांगल्या सुद्धा कर्माचं फळ मिळतं. तुम्ही कथा ऐकताय, बाबांची सेवा करताय, तुमच्या या पवित्र कर्माचं सुद्धा फळ तुम्हाला मिळणारच, वाया जाणार नाही. फरक एवढाच आहे, फळ कुणाला लवकर तर कुणाला उशिरा मिळेल, पण चांगल्या कर्माचं फळ मिळतंच. चांगली कर्म करा तुम्ही, त्याचं फळ मिळतं. लांबचं उदाहरण नाही, जवळचं उदाहरण सांगते. आणि ते उदाहरण का सांगते की तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून सांगते. माझी आई लहानपणापासून तिला शिवभक्तीची गोडी माझ्या आईला. ती लहान होती, तिला लहान लेकराला काय कळतंय, तर तिला बालपणापासून भगवान शंकराच्या भक्तीची गोडी. आजही ती महादेवाला पाणी घातल्याशिवाय जेवत नाही. आता या 1-2-4 वर्षामध्ये शिवभक्तीचं खूप वातावरण झालंय, पण तिला बालपणापासून ओढ. जुन्या काळात शाळेला एवढं महत्त्व नव्हतं. आमची आई दुपारी 1 वाजेपर्यंत शाळा करायची, पुस्तकं शाळेतच फेकायचे, निघाले शेतामध्ये. आमच्या गावामध्ये 12 शिवमंदिर आहेत, 12. तिकडं गाई म्हशी ओळायला जायचं. म्हशीला ओळायला गेल्यानंतर तिनं काय करायचं, अंगावरती पूर्वी फ्रॉक असायचे ना, त्यानं फ्रॉकमध्ये पाणी घ्यायचं नदीचं, पळत जायचं महादेवाच्या मंदिरावर. तिथपर्यंत जाऊस तर बरंच पाणी गळून जायचं, पण शिवमंदिराच्या मंदिरात गेली की थोडं पाणी फ्रॉकमध्ये उरायचं, तर तिनं ते पिळून महादेवाला घालायचं. आणि हे सत्य आहे. तिच्या गोष्टी मी तिच्याकडून ऐकल्या. म्हटलं आई, तुला महादेवाच्या भक्तीची खूप गोडी आहे ग, सांगती. म्हटले दीदी, मला बालपणापासून शंकराची आवड आहे. तर ते फ्रॉकमधलं पाणी महादेवाच्या अंगावर पिळायची, अशी उंजळीत घेऊन जायची. लहान होती तेव्हापासून तिनं शिवभक्ती केलेली. आजही महादेवाला पाणी घातल्याशिवाय तिला करमत नाही, बेचैन होते ती. तुम्ही म्हणाल मग त्या महादेवाला पाणी घालण्याचा फल काय भेटलं, तर ती माझी आई आहे म्हणून मला नाही सांगायचं, तर तुम्ही त्याच्यातून प्रेरणा घ्यावी. भगवान शंकराची भक्ती केली किंवा कोणत्याही देवाची भक्ती केली ती वाया जात नाही. तिनं लहानपणापासून शिवभक्ती केली म्हणून तर तिची मुलगी आज शिवकथा करायला बसली इथे. याच्यापेक्षा मोठं फळ काय. आज ती खूप आनंदी आहे, खूप समाधानी आहे. आणि आमचं संस्थान आहे कल्याण स्वामी संस्थान म्हणून, महाराजांची संजीवन समाधी आहे. 11 पिढ्याचा परमार्थिक वारसा आलाय मला. माझ्या परिवारामध्ये अगोदर 10-11 संन्यासी लोक होऊन गेलेले आहेत. आता आमचे भाऊ उत्तराधिकारी आहेत आणि आम्ही सुद्धा असं जीवन जगायचं ठरवलं. तर ते संस्थान जुन्या काळामध्ये असं काही जास्त बांधकाम वगैरे नव्हतं. मातीचा मठ होता, महाराजांचं मंदिर होतं. तर त्या मठावरती आम्ही लहान होतो. आमच्या आईची इच्छा झाली की तिथे सप्ताह करायचा, पण सप्त्यासाठी पैसेच नाही. तर माझ्या आईनं व्याजानं पैसे काढले आणि पहिल्या वर्षी सप्ताह केला. त्याला 12 वर्ष होऊन गेले. आता व्याजानं पैसे काढून तिनं सप्ताह केला. आज सप्तेच आमच्या जीवनामध्ये, आता काहीच कमी नाही. हे या व्यासपीठावरनं तुम्हाला का सांगायचं, तर तुम्ही पवित्र कर्म करा तुमच्या जीवनात, त्याचं फळ तुम्हाला मिळणार. तुमची कुठलीच सेवा
भगवान परमात्मा अशीच वाया जाऊ देत नाही. चांगल्या कर्माचंही जसं फळ आहे तसं चुकीच्या कर्माचं सुद्धा चुकीचं फळ मिळत असतं. कारण तुम्ही जसे कर्म कराल तशी फळं आपल्याला मिळत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला चुकीची कर्म आपल्या हातनं घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाती कर्मा तैसे फल देतो ईश्वर. 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 क्षणिक सुखासाठी आपुले कोणी होते नीते भ्रष्ट. कोणी त्यागे जीवन आपुले दुःख जगे करण्यास. क्षणिक सुखासाठी आपुले कोणी होते नीते भ्रष्ट. कोणी त्यागे जीवन आपुले दुःख जगे करण्यास. देहाकडे जे जे काही देहाकडे जे जे काही आत्मभोगी तो नंतर. दैसे जाती कर्मा तैसे फल देतो ईश्वर. दैसे जाती कर्मा तैसे फल देतो ईश्वर. दैसे जाती कर्मा तैसे फल देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाती कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाती कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. ज्ञानिया सुखीय ज्ञान गती एक आहे ज्ञान. मृत्यू त्याग चुकवी कोणी थोर समाधान. सोड सोड माया चाले. जय हो. सोड सोड माया चाले. आहे जग हे ईश्वर. दैसे जाती कर्मा तैसे फळ देतो 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 ईश्वर. फळ देतो ईश्वर. फळ देतो ईश्वर. तर कर्माची फळं ही माणसाला भोगावी लागतात. कथाकार महाराज सांगत होते, तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये पाप कर्म केली तर तुम्हाला 28 प्रकारचे नरक भोगावे लागतील. त्या नरकामध्ये उकळत्या तेलाच्या कढईत टाकणं, तप्त स्तंभाला बांधून टाकणं, ही सगळी फळं तुम्हाला यमदूत एवढे मारतील, तुम्हाला नरक कुंडामध्ये तुम्हाला उलट टांगतील. हे चंचुलानं ऐकलं, खूप घाबरली चंचुला. चंचुलाच्या लक्षात आलं, मी माझ्या जीवनामध्ये एकही चांगलं कर्म केलं नाही. मी माझ्या जीवनामध्ये सगळी पापकर्म केलेली आहेत. आता मला कोण वाचवणार, मला कोण तारणार? महाराज कथेमध्ये जे जे सांगतायत की पाप केलं की त्याचं फळ भोगावंच लागतं. चंचुला घाबरली. कथा संपली, लोक प्रसादाला निघाले, पण चंचुलाची भूकच हरवली होती. आता सत्य कानावर पडलं की माणसाची भूक हरून जाते माझ्या दादांनो.
चंचूला धावत पळत निघाले व्यासपीठाकडे. व्यासपीठावर जाऊन महाराजांच्या चरणावर आपण माथा टेकवावा, शरण जावं, खूप रडावं, पश्चातापाचे अश्रू आपण काढावेत. चंचूला पळत सुटली, पण पायऱ्या चढताना तिचा पाय पायरीमध्ये अडकला. पाय पायरीत अडकला आणि धपकन तोंडावर पडली. चंचूला तोंडावर पडली. महाराज व्यासपीठावरनं उतरले, तिला उचलणार. ती म्हणते, बाबा माझ्या अपवित्र शरीराला हात लावू नका, कारण माझं शरीर फार अपवित्र आहे. या शरीरानं एकही चांगलं कर्म केलं नाही. व्यभिचार असेल, हिंसा असेल, असत्य बोलणं असेल, कायिक वाचिक मानसिक सगळी पापं मी केली. महाराज माझ्या घाणेरड्या शरीराला हात नका लावू. चंचूला खूप रडते. चंचुलेनं सगळी पाप तोंडानं सांगितली, ओकली ती. तिला खूप पश्चाताप झालाय. माझ्या दादांनो, पाप सांगितलं की पाप कमी होतं आणि पुण्य सांगितलं का पुण्य सुद्धा कमी होतं. पण आपण नेमकं पाप लपवतो आणि पुण्य सांगतो. काशी केलेली सगळे जण सांगतात, पण मांजर मारलेली सांगतात का? टाकरखेडा. पण तिनं सगळं सांगितलं. सांगितल्यामुळे त्या पापाची तीव्रता कमी झाली. ती खूप रडते. पश्चातापाचे अश्रू त्या दिवशी आपल्या डोळ्यात येतील ना, त्या दिवशी सगळं पाप धुवून जाईल बरं का आपलं. पण पश्चातापाच्या अश्रूमध्ये माणसानं रडावं. आणि देवाला अश्रूची भाषा लवकर कळते, दुसरी भाषा लवकर त्याला समजत नाही. ते खूप रडली चंचूला आणि महाराजांना म्हणते, महाराज माझी एकच विनंती, आता मला या सगळ्या पापातून मला बाहेर काढा, माझा उद्धार करा. प्रभूजी नाव किनारे लगाव, वाचवा मला. प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, नाव किनारे लगा, प्रभुजी व्याकुळ झाली ती, विनंती करते, प्रभूजी नाव किनारे लगाव. महाराज माझा उद्धार होईल असं काहीतरी मला मार्गदर्शन करा. व्यासपीठावर कथा सांगणारे गुरुजी ते म्हणाले, चंचूला माई तू काळजी करू नकोस. आता एक काम कर, किती पाप होऊ दे, सगळे
पाप धुण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि खरं आहे, किती मोठं पाप असू द्या, तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. पाप जाळून खाक करण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये. घेताना घेताना विठोबाचे हो पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे. घेताना घेताना विठोबाचे हो पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे. ऐकना माझा महिमा ऐकना माझा महिमा वेदशील धारी सीमा वेदशील धारी सीमा. घेताना विठोबाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे. जय जय हरि बोल. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. आई तू चिंता करू नकोस, अगोदर प्रसाद घे. चंचुलेनं पोटभर खाल्लं, पुन्हा कथा ऐकली. जी चंचुला 4 दिवसात मरणार, 10-20 दिवसात मरून जाणार, कारण अन्नच नव्हतं मिळत तर ती मरणार होती. पण तिनं पोटाला पोटभर खाल्लं, तिला खायला मिळालं तर पुढं 25 वर्ष जगली ती. रोज कथा ऐकली. महाराज म्हटले, याच शिवमंदिरामध्ये तू आता शंकराची पूजा कर, सेवा कर, पाणी घाल, स्वच्छ कर, झाडून काढ. शिवमंदिर झाडून जरी काढलं आपण तर त्याचं वेगळं पुण्यफल आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत आहे. कधी गेलात ना मंदिरात, आपण कोणीतरी आहे ते डोक्यातच ठेवायचं नाही. ज्या कुठल्या मंदिरात जाल, मग ते साधूचं मंदिर असेल किंवा देवाचं असेल, तिथं कधीतरी आपण स्वच्छता करण्याचं काम करायचं. अंबरीश राजा होता, पण मंदिरात जाताना बिना चप्पलचा जायचा, स्वतः झाडून काढायचा. राजा होता, स्वतः झाडून काढायचा, तिथलं निर्माल्य उचलायचा, सुकलेली फुलं, मंजुळा, आणि स्वतः हातानं देवाची पूजा करायचा. तर परिणाम असा झाला, त्या अंबरीश राजासाठी देवानं 10 वेळा अवतार घेतला. अंबरीशीसाठी जन्मसोशी येले. सेवेनं देव ऋणी होत असतो. चंचुलानं सेवा केली, मंदिर स्वच्छ केलं, निर्माल्य काढलं, देवाचं नामस्मरण केलं, पूजापाठ केला. 25 वर्षानंतर ती मरण पावले. आणि 25 वर्षानंतर ती जेव्हा मेली ना, तेव्हा ती नरकात, तिचं पाप संपलं सेवेनं. सेवा केल्यामुळे पाप नष्ट झालं, धुवून निघाली ती स्वच्छ. याच्यातून आपण शिकायचंय. चुकून हुकून जीवन जगताना आपल्याकडनं काही पाप घडतात, ती पाप धुवून जावीत याच्यासाठी साधू संतांची ना देवालयांची सेवा केली पाहिजे. आपण
सेवा करावी. सेवेनं पाप धुवून जातं. चंचुला निर्मळ झाली.